हाय गाईस, गुड मॉर्निंग. सुंदर अशा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर गाईस, मस्त की मॉर्निंग झाली, छानपैकी मस्त देवपूजा झाली, सगळं झालं व्यवस्थित झालं, सगळं छान झालं, मस्त नाश्ता पण करून झाला. तर गाईस, आता एक काम मोठं राहिले. आता होती शाळा चालू सोमवारी. सोमवारी शाळा चालू होते, त्याच्यामुळे सगळी शाळेची तयारी चालू आहे. तर बघा, सगळं काम आटपून झालंय आणि इथे मी बघा आता काय घेते दाख मला. हे बघा, सगळे बुक्स आहेत सिद्धांची इकडे. हे बघा, इकडे तिकडे सगळे बुक्स काढले. सिद्धांच्या बुक्सला सगळे कव्हर घालते. ते एवढ्या बुक्सला बघा कव्हर घातले सगळे. मीच घातले सिद्धांच्या बुक्सला सगळे कव्हर. आता एवढ्या बुकला सगळे कव्हर घातले. जवळजवळ 1 2 3 4 5 6 पुस्तकांना बुक घातलेत आणि तिकडे एक ठेवले 7. अजून तिकडे ते 4 बाकी आहेत आणि हे इथे 3 बाकी आहेत बुक्स. एवढे अजून बुक्स बाकी आहेत. ते ह्या एवढ्या बुक्सला सगळे आता कव्हर घालायचं आहे. ट्रान्सफर कव्हर घेतलाय, ते सगळे कव्हर घालते आता ट्रान्सफर. आणि गाई सगळे बघा, पसारा बघा कसा पडलाय सगळा घरामध्ये. इकडे पण बघा, सगळं टेप स्टॅपलर सगळं पडलं इकडे सगळं, कारण का कवर घालायचंय तर सगळा पसारा होतोय. कटिंग शटिंग चालू आहे सगळी. ते साईडचं उरलेलं प्लॅस्टिकचं सगळं इकडे इकडे फॅननी उडून जाते. तर आता सगळी ही सोमवारची तयारी चालू आहे शाळेची सिद्धांची. सोमवारची तयारी चालू आहे शाळेची सिद्धांची. सोमवारपासून शाळा चालू होते 15 तारखेपासून. त्यामुळे आजपासूनच चला पुस्तकं आणलेत लवकर सकाळीच जाऊन आणि कवर म्हटली घालून घेऊया. तर त्या कवर बिवर घालून घेतली पुस्तकांना. आणि नोटबुक्सला नाही घातलं तरी चालतं, पण वर्कबुक आणि टेक्स्ट बुक याला कवर घालायचं आहे. तर म्हणजे आता कवर घालून घेऊया. तर म्हणजे थोडासा शूट करून घेऊया, कारण सोमवारची आता शाळा चालू होईल आपली. रोजचा रुटीन चालू होईल सोमवारचा. 2 महिने मस्त आराम झाला, आता शाळा चालू झाली. तर चला, व्हिडिओ आपला असंच आपण कंटिन्यू ठेवू. तर गाईच, आम्ही इकडनं चाललेलो, नदीच्या इथे आलेलो होतो आणि तिथनं गाडी टर्न मारून आम्ही घेत होतो. आणि तिकडनं गाडी टर्न मारून घेतलं आणि बघा किती छान वाटतं रात्रीचं. मस्त वाटते गाडी चालवायला. खूप सानसून रस्ता आणि कोणी नाही रस्त्यावर जास्त. त्या मस्त साईडनी नदीच्या किनारीने झाड आहे छानपैकी आणि नदी, असं शांत वातावरण वाटतं, खूप मस्त वाटतं. आणि तिकडनंच आमची अशी गाडी चालली, एकदम शांत मस्तपैकी, खूप छान वाटतं, मस्त वाटतं. आणि सनलाईट पण आलं तिथे, सनसाईट पण आलंय त्यात. ते पाण्यामध्ये सनसाईट थोडं थोडं असं लाल लाल दिसतं, असं खूप मस्त वाटतं आणि खूपच छान वाटतंय. रस्त्याला कोणीच नव्हतं. ती झाडं, नदी आणि सनसाईटचं असं उजेड बघा, असं सनसाईटचं लाल कलर असं नदीच्या पाण्यामध्ये दिसतं. खूप छान वाटतं आणि मस्त वाटते. तर बघा, मी तिथे बसून खूप एन्जॉय केलं, खूप मस्त वाटलं आणि शांत वाटलं मला. थंड वातावरण वाटलं नदीच्या ठिकाणी जाऊन आम्हाला. जेव्हा घरामध्ये एवढं गरम होत होतं आणि तिथे गरम नव्हतं वाटत, खूप शांत वाटत होतं आणि थंड वाटत होतं. तिथे हवा पण येत होती आणि अशी. तर गाईस, ही आमची नदी, वासिंची नदी, खूप छान आहे आणि मस्त आहे. आणि आता आम्ही संध्याकाळचं आलो आहे. एकदम थंड वातावरण आहे आणि शांत वाटतं, खूप छान वाटतं. तर बघा, वासिंची नदी किती मस्त वाटते. असं कुकळीचा आवाज खूप खूप येते, चिमण्या वरटत आहे, फारच छान वाटतं आणि मस्त वाटतं आहे. वातावरण तर बघा किती मस्त, अशी झाडं आहेत छानपैकी, अशी सुंदर असं वातावरण वाटतं. अशा नदीच्या काठी किनारीने बसल्यानं खूप मस्त वाटतं. बघा किती अशी शांत पाणी झाले बघा नदीचा एकदम. आणि दुपारचा असं खळबळतो पाणी, जसं लाटा उसळतात त्याला छानपैकी असं. आणि बघा इथे यासाठीचं वातावरण बघा, झाडं बघा ना, खूप भारी वाटते वातावरणात, खूप छान वाटतं वातावरण, शांत वातावरण वाटतं. वरच्या साईडला रोड आहे, तर त्या गाड्या येत जात राहतात. आणि पुढे गाव आहे, त्या साईडला तिकडे गाव आहे, तिकडे गाव आहे पुढे. तिकडनं सगळ्या त्या रस्त्याने गावाच्या इथला गाड्या येतात. पूर्ण रस्ता आहे वरच्या साईडला. खूप छान वाटतंय, मस्त वाटते बघा ना.
आकाश बघा किती छान वाटतंय, मस्त वाटतंय आकाश. ढग बघा ना किती छान वाटतंय. असे पक्षी उडत आहेत. पक्षी आता सगळे गेलेत आपल्या घरटात, सगळे झोपायला. खूप छान वाटतंय. मस्त वाटतंय वातावरण, फारच छान वाटतंय वातावरण. संध्याकाळचं वातावरण मस्त शांत वातावरण वाटतं. त्या साईडला तिकडे सगळी झाडं आहेत. पाणी नदीचा पावसात ना, जी झाडं आहेत ना तिथपर्यंत पाणी जातो पावसात ना नदीचा. एवढी झाडं आहेत तिथे बघा. खूप छान वाटतं, मस्त वाटतं. तर चला आपला व्हिडिओ आपण असंच कंटिन्यू ठेवू. तर गाईस मी आली आता नदीवरना, आणि नदीवरना येता येता सिद्धांत म्हणला मम्मी पाणीपुरी घेऊन ये. तर मी पाणीपुरी आणली. तर बघा तुम्हाला दाखवते मस्तपैकी अशी तिखट झणझणीत पाणीपुरी घेऊन आली. हे बघा गोड पाणी आहे, तिखट आहे, आणि भाजी आहे, आणि इथे पुरी आहे. तर पाणीपुरी मस्तपैकी अशी छान घेऊन आली मी गाईज इथे छानपैकी अशी. तर गाईज नदीवर गेलेली, थोडं फिरायला गेलेली, अशीच नदीवर गेलेली, कारण का बरेच दिवस झाले नदीवर गेली नव्हती ना, म्हणून नदीवर गेलेली. तर नदीवर जाऊन खूप छान वाटलं, मस्त वाटलं. संध्याकाळचं वातावरण, तिथे कुकरीचा आवाज, परत पक्ष्यांचा आवाज, आणि नदीचं पाणी असं शांत असं बघून खूप छान वाटलं. मनाला खूप भावलं आणि मनाला खूप छान वाटलं, असं मस्त वाटलं. तर गाईस मग येताना आता पाणीपुरी घेऊन आली मी. आता मस्तपैकी अशी झणझणीत पाणीपुरी. तर आता मी पाणीपुरी खाऊन घेते. चला व्हिडिओ आपला आपण असंच कंटिन्यू करून घेऊ. तर गाईस मी आता सिद्धांना पाणीपुरी भरवते बघा. दर या कर, धर ना. अरे खा खा आकर आकर, अरे आकर सांगते तुझ्या अंगावर. तर गाईस तो खात नाही, तर चला मी खाते. मस्त अशी तिखट आंबट गोड, खूप छान लागते. चला व्हिडिओ आपला असंच कंटिन्यू ठेवू.